त्यांनी आदेश दिला 10 दिवसात चाल जा नाही तर तोडतो. पण विकासाच्या नावावर जर तुम्ही मूर्ख बनवायचा कोशिश करत असाल आणि आमच्या भावना तुडवणार असाल ते तुडवून देणार नाही. कोणाची हिंमत असेल त्यांनी हे मंदिर तोडून दाखवावं, एवढीच आमची भूमिका आहे. दादर पूर्वेकडे असलेल्या हनुमान मंदिराचं जे हनुमान मंदिर आहे तर त्यावरती मध्य रेल्वेकडनं एक नोटीस बजावण्यात आली होती. दादर स्थानकाच्या विकासाचं आणि विस्ताराचं काम करण्यात येणार आहे आणि त्यामुळेच हे मंदिर कुठेतरी अडसर होतं म्हणूनच त्यावर नोटीस आलेली होती. पण आता यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आवाज उठवण्यात आलेला होता. उद्धव ठाकरेंनी काल पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित केलेला होता आणि आता मी या मंदिराच्याच परिसरात आहे आणि या मंदिराचे विश्वस्त आता माझ्या सोबत आहेत. काय सांगाल, मध्य रेल्वेकडनं यावरती नोटीस आलेली होती, विश्वस्त म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे? भूमिका काही नाही आहे. आम्हाला अशाच प्रकारची नोटीस 4 वर्षापूर्वी मिळाली होती. तेव्हाचे संसद सदस्य नगरसेवक आले, त्यांनी प्रशासनाला सांगितलं, त्यांनी स्टे दिला, सगळं थांबलं. 4 वर्षांनी निवडणुका झाल्या, त्याचे रिझल्ट आले आणि आता बॉम्ब गोळा पडला. समजत नाही आहे की आज स्टेला काय अर्थ असतो का? म्हणजे त्यांना पाहिजे तेव्हा तुम्ही पळा, त्यांना पाहिजे तेव्हा तुम्ही बसा. त्यामुळे आम्हाला काही त्यांनी शोकॉज नाही दिलेली किंवा आम्हाला काही त्यांच्याकडनं उत्तर आम्हाला अपेक्षित नाही. त्यांनी आदेश दिला 10 दिवसात चाल जा नाही तर तोडतो. पण तुमचं आणि मध्य रेल्वेचं काही बोलणं झालंय, संभाषण? काहीही नाही, संभाषण नाही, पत्रव्यवहार नाही, काहीही नाही, कोर्ट कचेऱ्या नाही, कुठे वादविवाद नाही, काहीही नाही. तुम्ही आता म्हणालात की या आधीच्या निवडणुकीच्या काळात सुद्धा अशा पद्धतीची नोटीस आलेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा कुठेतरी याच्यामध्ये एक राजकीय अँगल याला दिला जातोय का? काय वाटतं? राजकीय अँगल तुम्ही लोक क्रिएट करू नका. ज्यांना करायचं आहे तो करू द्या. आता तुम्ही कुठल्या भावनेने माझा इंटरव्ह्यू घेताय मला कसं कळणार? तुम्ही फक्त माहिती आमच्याकडनं गोळा करा. जी माहिती आहे ती आम्ही तुम्हाला देतो. लोकांना ठरवू द्या, त्यांना त्यांचा अँगल बघू द्या. तुम्ही फक्त एकाच नेत्याच्या पाठी जाणार, एकाच पक्षाच्या पाठी जाणार, ते करू नका. इथे कोणी सगळं पक्षविरहित लोक आलेले आहेत. सगळे इथे कायद्याला मानणारी लोक आहेत. इथे कोणालाही विकासाच्या आड यायचं नाही आहे. पण विकासाच्या नावावर जर तुम्ही मूर्ख बनवायचा कोशिश करत असाल आणि आमच्या भावना तुडवणार असाल ते तुडवून देणार नाही. कोणाची हिंमत असेल त्यांनी हे मंदिर तोडून दाखवावं, एवढीच आमची भूमिका आहे. खरं तर आज सकाळपासून इथे अनेक राजकीय नेते येत आहेत. मंगलप्रभात लोढा आणि आमची भूमिका आणि आमचा जोश बघूनच या राजकीय पक्षाचं दाणादाण उडलेली आहे. नाही तर ह्याच्या अगोदर यायला हवे होते ना त्यांनी. का माझ्या घरची काय सत्यनारायणची पूजा नाही आहे की त्यांच्याकडे जाऊन आमंत्रण द्यायला? त्यांनी नको यायला, त्यांना नको. तुम्ही हिंदू हिंदू करता तर हिंदूंचं देऊळ तुटतंय हे तुम्हाला कळत नाही आहे. आणि तू आलास म्हणून तू वाईट, मी आलो नाही म्हणून मी चांगला, असं आहे की काय? कसली चढावड करताय? बी प्युअर अँड सिम्पल हिंदू. आम्हाला ऑफिशियली कुठलंही पत्र आलेलं नाही. भाजपच्याच एका माजी मंत्र्यांनी फक्त व्हॉट्सअपवर दाखवलं हस्तलिखित आणि तेच तो रिपोर्टरला आणि दाखवतोय. तर त्यांना दाखवण्याच्या अगोदर त्यांनी आमच्याकडे ऑफिशियल ते पत्र पाठवायला पाहिजे ना स्टे संदर्भात. हां, आता तुम्ही ज्या माणसांनी नोटीस काढली त्याच माणसांनी त्याच्यावर स्टे द्यायचा, हे गणित मला काही समजत नाही. म्हणजे स्टे संदर्भात तुमच्याशी अजून काहीही चर्चा झालेली नाही? चर्चा विषयावर झाली नाही तर स्टेबद्दल काय येणार? कोण चर्चा करतोय? दंडेलशाही चाललंय, हम करे सो कायदा. आम्ही सांगितलं तर नाही. आता बघा तिकडे काय आहे, हॉटेल झालंय, शेजारी काय आहे बघा, केश करताना आलंय, इथे काय आहे बघा, केमिस्टचं दुकान आहे. कधी आलं हे? आत्ता आलं हल्ली. 80 वर्षापासूनचं हे मंदिर आहे. ह्यांचा अडथळा नाही होत. हे कुठल्या परवानगीने आले? ऑफिशियल आहेत, ऑफिशियल आहे ते. हा दुटप्पी धोरण, ही भूमिका
आता सर्वांच्याच डोळ्यामध्ये अंजन घालणारी आहे. आपल्याला विनाकारण कुठल्याही गोष्टीचं राजकारण करायचं नाही आहे, पण मूळ मुद्द्याला बाजूला सारून तुम्ही दुसरंच काही लोकांना सांगता आहात तर त्याचा विरोध व्हायला पाहिजे. सरकारकडे काय मागणी आहे? सरकारचा संबंधच येत नाही. आमची मागणी फक्त भगवंताकडे आहे की आत्तापर्यंत लोक स्वतःचं घर रक्षण करण्यासाठी तुझी मागत होती दया, आता तुला तुझंच रक्षण करायचं आहे. कोण येईल तोडायला ना तोडू दे, मग त्याचं तो भगवान दंडेली कसं फिरवेल ते तुम्ही दाखवा लोकांना. खरं तर मंदिराचे विश्वस्त प्रकाश कारखानीच आपल्यासोबत होते आणि दादरच्याच या भागामध्ये हे मंदिर आहे आणि हे मंदिर तोडण्यासाठी नोटीस जी आहे ती मध्य रेल्वेकडनं आलेली होती. आणि आता या बाजूलाच तुम्ही बघत असाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बॅनरसुद्धा लावण्यात आलेला आहे की दादर पूर्व हनुमान मंदिर आम्ही वाचवणारच. खरं तर काल उद्धव ठाकरेंनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती आणि तिथं हा मुद्दा मांडलेला होता आणि त्यानंतरच आता इथे या नोटीसचा फोटो आणि त्याच्या शेजारीच मंदिराचा फोटो लावून एक बॅनर जो आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं लावण्यात आलेला आहे. मंदिराचे विश्वस्त प्रकाश कारखानीस यांच्याकडे आम्ही संवाद साधला असता त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याशी कोणत्याच प्रकारची जी चर्चा आहे किंवा संवाद आहे तो मध्य रेल्वेकडनं करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे आता हे मंदिर जर कोण तोडायला आलं तर त्यांना आम्ही बघू आणि ही जी सरकारची भूमिका आहे किंवा हे जे धोरण आहे ते दुटप्पीपणाचं धोरण आहे अशी भूमिका, असं म्हणणं मंदिराचे विश्वस्त प्रकाश कारखानीस यांचं आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट, दादर.